सांगितलं आउट ऑफ तुम्ही ऐकलं सर मी अनेक वेळा सांगतो अनेक नेत्यांना सांगतात 45 43 44 मी म्हटलं 48 एकही जागा मी कोण देणार नाही आणि वाटा गटाला मी सांगितलेलं आहे गुलाब मी उद्धवजीच्या गटाला सांगितलेलं आहे मी रोज सांगतो जेव्हाही मला संधी मिळते मीडियावर त्यावेळेला सांगतो की उद्धव ठाकरेंच्या गटांनी शिवसेनेनी फक्त महाराष्ट्रामध्ये एक जागा निवडून दाखवावी एक फक्त तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टी घेतात ना सगळ्या उद्यापासून जे सुरू होतं ते तोड सुरू घेत आहेत वाटेल तसे बोलतायत वाटेल तसे ठिकाणी करतायत आता जागेसाठी मागतायत आम्हाला 25 जागा पाहिजे आम्हाला 3 जागा पाहिजे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी म्हटलं तुम्ही 30 घ्या 23 घ्या का 3 घ्या मी तर म्हटलं फक्त महाराष्ट्रात एकाच जागेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि तुमचं खातं उघडून दाखवा तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं की सांगितलं माझा शब्द असतो तो खाली स्वतः पडत जाईल आणि तुम्हाला सांगतो लोक सुद्धा हुशार झाले मतदार हुशार झाले त्यांना माहित आहे कोणाला निवडून कोणाला पाडायचं आणि म्हणून तुम्ही सकाळपासून किती मागे मारल्या काही बोलले म्हणजे मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये आजपर्यंत कोणी असं बोललं नसेल कोणी इतकी वाचा केली नसेल इतकं घाणेरड्या शब्दामध्ये तुम्ही विरोध बोलता पण ते लोकांना आवडत नाही तुम्हाला वाटतंय की आपण वाटेल तसं बोलतोय वाटेल तशी भाषा वापरतोय खात्या स्तरात बोलतो पण लोकांना ते आवडत नाहीये आणि तुम्ही नुसतं तुम्ही बोलण्यामुळे निवडून द्या असं तुम्हाला समज असेल तर निवडणुकीच्या निकालानंतर तुमचं सगळं दूर होणार आहे तुमचा गैरसमज आहे आणि म्हणून आपल्याला आता सगळ्यांना एक जाणे कामाला लागायचं जागा वाटप होईल कोणाला कोणती जागा भेटेल किती जागा येतील कोण उमेदवार असेल हा वरिष्ठांचा निर्णय तिन्ही नेते निर्णय करतील दिल्लीला जातील तिथे तो निर्णय होईल पण जो निर्णय असेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.